हे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शुभम. सर्वप्रथम मी तुमचं माझ्या या YouTube चॅनलमध्ये ब्रेनक्राफ्ट 24/7 सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचे नाव आहे एंटरप्रेन्योर. सो इट्स एंटरप्रेन्योर. ओके. सो व्हॉट इज द एंटरप्रेन्योर? एंटरप्रेन्योर काय असतात? काय करतात? हे कोणतं स्पेसिफिक सेक्टर आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या फील्डमध्ये किंवा या सेक्टरमध्ये बघणार आहोत. सो खाली एक टॅगलाईन दिलेली तुम्हाला दिसत असेल. सो शॉर्ट टॅगलाईन मध्ये मी एंटरप्रेन्योरची डेफिनेशन इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो एंटरप्रेन्योर इज नथिंग बट दी बॅकबोन ऑफ innovation and economy. Okay, first they are into innovation and later on they will strengthen and they will boost economy indirectly. ओके. सो एंटरप्रेन्युअर खूप जणांचं होण्याचं स्वप्न असतं. काही जण जॉब करतात, तर काही जण जॉब देतात. सो जे जॉब देतात सगळ्यांना ते झाले एंटरप्रेन्युअर. जे इटसेल्फ इज जे स्टार्टअप सुरुवात करतात, जे कंपनी टाकतात, पुढे चालून त्यांचा बिझनेस मोठा करतात. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. सो ते एंटरप्रेन्युअरशिप मध्ये येतात. सो एंटरप्रेन्युअरशिप खूप जणांचं स्वप्न असतं, की मला मोठा एंटरप्रेन्युअर बनायचंय. आय हॅव सम इनोव्हेशन आयडियाज विथ मी. माझ्याकडे भरपूर सारे आयडिया आहेत आणि ह्या स्पेसिफिक सेक्टरसाठी मला काम करायचंय. सो हे झाले एंटरप्रेन्युअर. तर चला आपण पाहूया की एंटरप्रेन्युअर काय असतात. सो डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्युअर. ओके. सो एंटरप्रेन्युअर म्हणजे असा व्यक्ती जो नवीन व्यवसाय सुरू करतो आणि जोखीम घेतो आणि नवे मूल्य निर्माण करतो. सो आता सांगितलं तसं स्टार्टअप. सो एखादी व्यक्ती जर नवीन व्यवसाय सुरू करत असेल, ऑफ कोर्स नवीन व्यवसाय असेल तर वी आर चॅलेंजिंग एंटायर द इंडस्ट्री. ओके. सो त्याला आपण जोखीम घेणे म्हणतो. त्यामध्ये आपण एखादं नवीन व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस देण्याचा किंवा व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट देण्याचा जो कोणती व्यक्ती प्रयत्न करत असेल, सो त्या व्यक्तीला आपण एंटरप्रेन्युअर असं म्हणू शकतो. ओके. सो इथे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल, अ, तो आयडिया फर्स्ट ऑफ ऑल इम्प्लिमेंट करतो. आयडिया आल्यानंतर ती आयडिया ऍक्च्युअल मध्ये बिझनेस मध्ये कन्व्हर्ट करतो आणि बिझनेस मध्ये कन्व्हर्ट करून तो प्रॉफिट आणि ऑफकोर्स लॉस पण येतो इथे, पण आपण पॉझिटिव्ह राहूया. सो ही विल ऑर शी विल फोकस ऑन द प्रॉफिट. सो या प्रवासाचा निर्माता म्हणजे एंटरप्रेन्युअर असतो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की खाली मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. स्टीव्ह जॉब्स आले, एलॉन मस्क आले, धीरूभाई अंबानी आले आणि सो ऑन. सो एक बडे व्यक्तिमत्व इथे मी घेतलेलं आहे. सो असे भरपूर एंटरप्रेन्युअर तुम्हाला पाहायला मिळतील भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर. सो ही झाली एंटरप्रेन्युअरशिपची डेफिनेशन, ऍक्च्युअल डेफिनेशन. ओके. सो चला आपण पुढची स्लाइड बघूया. सो की कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटरप्रेन्युअर. सो एंटरप्रेन्युअरच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक असतात त्या काय असतात? इनोव्हेशन. जसे की नवीन आयडिया आहे, एखादा प्रोडक्ट आहे किंवा सेवा बाजारात आणतो. ते झालं इनोव्हेशन. म्हणजे सगळ्यात हटके आपण काय बिझनेस इंडस्ट्रीला देऊ शकतो आणि तो बिझनेस ऍक्च्युअल मध्ये लॉंग टर्म साठी सस्टेन होईल का? ह्या ज्या आयडिया असतात त्या एंटरप्रेन्युअर कडे असतात. सो जे इंडस्ट्री सर्व्हिस असते, इंडस्ट्री आहे त्यामध्ये दोन कॅटेगरी असतात. एक प्रोडक्ट बेस्ड सर्व्हिस, एक प्रोडक्ट बेस आणि एक सर्व्हिस बेस. ओके. सो प्रोडक्ट बेस मध्ये ऍक्च्युअल प्रोडक्ट असतो, तो सेल केला जातो आणि सर्व्हिस बेस मध्ये सेवा सेल केली जाते. ओके. सो प्रोडक्ट म्हणजे तो प्रोडक्ट जो असतो तो पेटंट बेस्ड सुद्धा प्रोडक्ट असू शकतो किंवा विदाउट पेटंट असू शकतो. आणि सर्व्हिसेस मध्ये डिफरंट सर्व्हिस जसे की आयटी सर्व्हिस आल्या, मेडिकल सर्व्हिस आल्या, हेल्थ केअर सर्व्हिस आल्या, डिजिटल सर्व्हिस आल्या. सो देर आर एन नंबर ऑफ सर्व्हिसेस. ओके. नेक्स्ट आहे रिस्क टेकिंग. सो नफा मिळवण्यासाठी आर्थिक सामाजिक जोखीम घेतो तो एंटरप्रेन्युअर झाला. सो कधी कधी असं होतं की आपण जर म्हटलं घरच्यांना की मला एंटरप्रेन्युअर व्हायचंय आणि एंटरप्रेन्युअर झाल्यानंतर म्हणजे त्यांचं जे एक आपण जर स्वप्न दाखवलं एंटरप्रेन्युअर होण्याचं, तर त्यामध्ये अ, आर्थिक किंवा सामाजिक जोखीम नक्कीच येते, की समाज म्हणतो, की बघा नोकरी करायची सोडून आपण आता हा एंटरप्रेन्युअर व्हायचं म्हणतोय किंवा बिझनेस टाकायचा म्हणतोय. सो इट्स टोटली अबाउट द परसेप्शन. सो ऑफ कोर्स एंटरप्रेन्युअर विल टेक सम रिस्क. ओके. सो ची आर्थिक रिस्क आली आणि सामाजिक. आर्थिक म्हणजे तुम्हाला 4-5 लाखाचं फंडिंग तुम्ही स्वतः गुंतवता, तुम्ही स्वतःचं स्टार्टअप सुरू करता. तर या सगळ्या गोष्टी आल्या. सो आर्थिक आणि सामाजिक मेन कॅटेगरी आपण इथे घेतलेल्या आहेत. जो रिस्क टेकिंग करतो तो एंटरप्रेन्युअर होतो आणि तो भविष्यात सस्टेन होतो. विजन, भविष्यात काय होऊ शकते याचा अंदाज घेणे म्हणजे
एंटरप्रेन्योरशिप म्हणजे एखादी सर्व्हिस जर मी ठरवली आहे आणि मला काय द्यायचं इंडस्ट्रीला आणि इंडस्ट्रीचा गॅप काय असेल या बेस्ड जे तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे, तुमच्या आयडियामध्ये असणार आहे, ती आयडिया इम्प्लिमेंट करण्याचं काम थ्रू विजन हे झालं एंटरप्रेन्योरशिप. ओके. सो लीडरशिप ऑफ कोर्स जर तुम्हाला एंटरप्रेन्योर बनायचंय तर यू शुड हॅव लीडरशिप क्वालिटी. ओके. सो टीमला प्रेरणा देणे किंवा दिशा दाखवणे ही झाली एक लीडरशिप क्वालिटी. सो यू शुड हॅव लीडरशिप क्वालिटी to take care of your entire business. Okay, it is very as simple as that. Okay, so it's a leadership quality they should have. Adaptability, बदलत्या परिस्थितीला निर्णय घेणे. कधी कधी काय होतं की परिस्थिती सारखीच असेल असं नाही किंवा परिस्थिती अपलाही असू शकते किंवा परिस्थिती डाऊनलाही असू शकते. सो दोन्ही परिस्थितीमध्ये सस्टेन राहून स्टेबल राहून जो कोणी परिस्थितीनुसार निर्णय घेतो तो झाला एंटरप्रेन्योर. सो हे सगळे आपण कॅरेक्टरिस्टिक आता बघितलेलं आहे की एंटरप्रेन्योरच्या काय कॅरेक्टरिस्टिक असतात. सो नेक्स्ट बघणार आहे आपण टाइप्स ऑफ एंटरप्रेन्योर. ओके. सो एंटरप्रेन्योर आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज ऑफ टाइप आहेत. सो मेन कॅटेगरीज आपण इथे घेतलेल्या आहेत. एक आहे इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्योर जो नवीन तंत्रज्ञान किंवा प्रोडक्ट आणणारा. सो इट इज टोटली बेस्ड ऑन प्रोडक्ट ऑन टेक्नॉलॉजी. ओके. सो कधी कधी असतात काही व्यक्ती की जुन्या सर्व्हिस सोडून नवीन सर्व्हिस इंडस्ट्रीला देतात. सो ते झाले इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्योर. ओके. सो सुरुवातीला जसं हॉटेल इंडस्ट्री होती, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण जाऊन जेवण करायचो, तिथे जाऊन आपल्याला सर्व करायचे. पण त्यानंतर जसं तुम्ही झोमॅटो ऐकलंय, स्विगी ऐकलंय, दे आर इंटू फूड टेक्नॉलॉजी, फूड अँड टेक. ओके. सो दे आर इंटू फूड टेक सर्व्हिस and it is nothing but the innovative. So owner of the Zomato or owner of the Swiggy will be the innovative entrepreneur. So this is the new technology. They are interlinked with the food and technology. सो सेकंड जे आहे ते इमिटेटिव्ह एंटरप्रेन्युअर. ओके. सो दुसऱ्यांचे मॉडेल कॉपी करून सुधारणा करणारा. सो याच्यामध्ये काय असतं ऑलरेडी एखादं मॉडेल इम्प्लिमेंट झालेलं असतं त्यामधले काही गॅप्स आहेत ते फाइंड आउट करून त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आपण नवीन सर्व्हिस किंवा नवीन प्रोडक्ट काय देऊ शकतो हे झालं. ही जे विचार मूल्य ज्याला येतात ते झाले इमिटेटिव्ह एंटरप्रेन्युअर. थर्ड आहे सोशल एंटरप्रेन्युअर. सो समाजासाठी मूल्य निर्माण करणारे एंटरप्रेन्युअर. सो एनजीओ मध्ये पण भरपूर आहेत. सोशल एंटरप्रेन्युअरचं पर्सेंटेज खूप कमी आहे भारतामध्ये. तुम्ही कुठेही जा बिकॉज एव्हरीवन इज फोकसिंग ऑन द प्रॉफिट. ओके. सो एनजीओज आर अंडर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. ओके. सो सोशल एंटरप्रेन्युअर इज as much as very much less percentage in India and over the globe. ओके. खूप कमी लोक आहेत जे या कॅटेगरीमध्ये येतात. सो समाजासाठी पर्टिक्युलर काय मूल्य द्यायचंय किंवा समाजामध्ये तुमचं एखादं तुम्हाला समाजासाठी काहीतरी मूल्य निर्माण करायचे त्या कॅटेगरीमध्ये येणारे झाले सोशल एंटरप्रेन्युअर. फोर्थ आहे सिरियल एंटरप्रेन्युअर. सो सतत नवीन स्टार्टअप सुरू करणारा. सो सिरियल एंटरप्रेन्युअर मीन्स सी. So there is one person is having different ideas. Okay. Suppose XYZ person is having XYZ idea. So त्या एका पर्सन कडे जवळपास 10 ते 15 किंवा 5 ते 10 अशा चेन आयडिया असतात. तर त्या आयडिया एक स्टार्टअप झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, असं सिरीज ऑफ स्टार्टअप सुरू करतो वेगवेगळ्या सर्व्हिस आणि वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये. तो ते झाले सिरियल एंटरप्रेन्युअर. जे लास्ट आहे कॉर्पोरेट एंटरप्रेन्युअर. ओके. सो आपण त्याला इंट्राप्रेन्युअर पण असं म्हणू शकतो. मोठ्या कंपनीमध्ये इनोव्हेशन करणारा. ओके. सो मोठमोठ्या कंपनीमध्ये तिथले जे काही गॅप्स आहेत ते फाइंड आउट करून त्याच कंपनीमध्ये सस्टेन होऊन किंवा दुसऱ्या कंपनी सोबत टायअप करून नवीन काहीतरी सर्व्हिस किंवा नवीन काहीतरी प्रोडक्ट इम्प्लिमेंट करण्याचा जो कोणी प्रयत्न करतो त्याला आपण कॉर्पोरेट एंटरप्रेन्युअर असं म्हणतो. सो हे झाले टाइप्स ऑफ एंटरप्रेन्युअर. जेव्हा एखादा विचार करतो की मला एंटरप्रेन्युअर व्हायचंय आणि मला काहीतरी करायचंय. सो तुम्ही विचार करा की तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये येऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही त्या पर्टिक्युलर कॅटेगरी मध्ये बसण्याचा किंवा नवीन स्किल इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू शकता. सो नेक्स्ट स्लाइड आपण बघणार आहोत रोल्स ऑफ एंटरप्रेन्युअर इन इकॉनॉमी. सो एंटरप्रेन्युअर आहे तर त्याचा ऑफकोर्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काहीतरी असतात किंवा असतील. ओके. सो एम्प्लॉयमेंट जनरेशन दिस इज द बिग
रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, नवीन नोकऱ्या निर्माण होतात. सो एंटरप्रेन्योर व्हायचंय तर तुमचं एखादं सर्व्हिस अँड प्रोडक्ट आहे. एखादी एक पर्टिक्युलर व्यक्ती एकटी चालत नसते. तिथे तुम्हाला किंवा तो एकटा किंवा ती एकटी व्यक्ती येऊन 10, 50, 100 अशा मल्टिपल काउंट मध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन करतात. आणि थ्रू द बल्क ऑफ पीपल they are focusing on their business expansion of product and services. Okay, so it is nothing but the employment generation. Second आहे innovation and technology. नवीन तंत्रज्ञान येतं तर they are focusing on the innovation and technology. जसे की नवीन काय देता येईल ह्या गोष्टी आपल्याला तिथे फाइंड आउट करता येतात. वेल्थ क्रिएशन, गुंतवणूक आणि नफा अर्थव्यवस्थेला मदत करतो. सो वेल्थ क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. सो याच्यामध्ये गुंतवणूक करतात. सपोज आता एखादा एंटरप्रेन्योर आहे आणि तो इन्व्हेस्टमेंट थ्रू एखादा फंडिंग वगैरे आली त्या कंपनीला किंवा त्या कंपनीने दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली. सो इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंडियन इकॉनॉमी. सो इट इज बुस्टिंग द इंडियन इकॉनॉमी डायरेक्टली, इनडायरेक्टली. ओके, सो इट इज नथिंग बट द वेल्थ क्रिएशन. सो रोल्स ऑफ एंटरप्रेन्योर इन इकॉनॉमी मध्ये जो चौथा त्यांचा रोल आहे तो रिजनल डेव्हलपमेंट. सो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे उद्योग सुरू होतात. जसं की बिझनेस, आता तुम्ही पाहू शकता की इंडस्ट्री पाहू शकता. पुणे IT ऑटो क्लस्टर हब आहे. मुंबईमध्ये वेगळेच बिझनेस आहेत. बेंगलोरला जाल तुम्ही, तिथे वेगळे बिझनेस आहेत. सो एव्हरी रिजन इज हॅव्हिंग मल्टिपल बिझनेसेस विथ मल्टिपल क्लस्टर्स. ओके, सो इट इज नथिंग बट द रिजनल डेव्हलपमेंट. सो रिजनल डेव्हलपमेंटला सुद्धा बूस्ट करतात. लास्ट आहे इम्प्रूव्ह स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ग्राहकांना नवीन सुविधा मिळतात. जसे की आता पूर्वी ज्या काही जुन्या गोष्टी असायच्या त्या आता डिजिटल झालेल्या आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी डिजिटल झाल्या. सुरुवातीला पेपर वर्क असायचे, सगळ्या गोष्टी असायच्या. काही गोष्टी करण्यासाठी भरपूर टाइम जायचा. सो आता तीच गोष्ट करण्यासाठी कमी कालावधीमध्ये तुम्हाला लवकर फास्ट आउटपुट मिळतं. हे का साध्य झालं? का तर तिथे भरपूर सारे असे नवीन एंटरप्रेन्योर्स आले, ज्यांनी त्यांच्या आयडिया, ज्यांनी त्यांचं इनोव्हेशन आणि ज्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये फोकस करून इंडस्ट्री किंवा समाजाला काय दिलंय, सो त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो हा आहे सध्याचा. सो इट इज नथिंग बट द इम्प्रूव्ह स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग. ओके, सो दीज आर द बिगेस्ट रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर एंटरप्रेन्योर्स इन द इकॉनॉमी. ओके, सो चॅलेंजेस. सो ऑफकोर्स एंटरप्रेन्योर व्हायचंय तर तुम्हाला चॅलेंजेस पण काहीतरी फेस करावे लागणार. ओके, सो देर इज व्हेरी लेस चान्स entrepreneur will not face any kind of challenges or issue. Okay, so it is very less because every entrepreneur is coming through some challenges, we can say, or some big challenges. Okay, so finance problem, it is the first problem. Okay, so some people will face finance problem, some people will not face any finance problem. So त्यांना भांडवल उभारण्यासाठी अवघड जातं. सेकंड आहे मार्केट कॉम्पिटिशन. मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करायचं. सो तुमच्याकडे आयडिया आहे, तुमच्याकडे आयडिया कसं इम्प्लिमेंट करायचं नॉलेज आहे आणि तुम्ही मोठ्या कंपन्यांचा जो काही गॅप फाइंड आउट करून तुम्ही तुमची कंपनी चालू करणार आहे. सो ते पण तुमच्यासाठी कुठेतरी एक मार्केट कॉम्पिटिशन असणार आहे. सो थर्ड आहे रेग्युलेटरी बॅरियर्स, कायदेशीर व सरकारी नियम. बट आय डोंट थिंक सो इट इज अ चॅलेंज फॉर एंटरप्रेन्योर. जर तुम्ही व्यवस्थित कायदेशीर पद्धतीने किंवा कंप्लायन्स जर फुलफिल ठेवले तर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत. सो बट येस स्टील सम पीपल विल face the problem because they don't have deep knowledge about the companies act. Okay, so त्यामुळे ते रेग्युलेटरी बॅरियर्स फेस करू शकतात. रिस्क ऑफ बिझनेस फेल्युअर, बिझनेस अपयशी होण्याची शक्यता असते. कारण की स्ट्रॅटेजी चुकलेली असते. कधी कधी काही गोष्टी असतात, कॉम्पिटिटर्सचा अभाव किंवा पराभव त्यामध्ये तुमचं इम्पॅक्ट करण्यासाठी मेन असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा इंटरनल फॅक्टर्स जबाबदार असतात. टीम बिल्डिंग इश्यूज, योग्य टीम तयार करणे कठीण होतं. आता तुम्ही एखादी आयडिया घेऊन समोर जाताय, तर योग्य टीम जर मिळाली तुम्हाला तर बिझनेस सक्सेस होतो. जर योग्य टीम नाही मिळाली तर बिझनेस सक्सेस होणं अतिशय कठीण असतं. का तर आपल्याला सगळ्यांना घेऊन सगळे जर क्वालिटी सर्कल जवळ असेल तरच आपण सस्टेन होऊ शकतो. जेव्हा तुम्ही एखादा स्टार्टअप इम्प्लिमेंट करताय आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांना घेऊन सामोरे जातोय. त्यामध्ये एखादी जरी निगेटिव्ह व्यक्ती असेल किंवा एखादी जरी अनप्रोडक्टिव्ह व्यक्ती असेल तर याचा खूप मोठा इम्पॅक्ट
हे स्टार्टअप्स आणि एंटरप्रेन्योरला फेस करावे लागतात. सो हे झाले चॅलेंजेस. नेक्स्ट स्लाइड बघूया की फेमस एंटरप्रेन्योर्स. ह्यामध्ये मी जस्ट एक प्रिव्हियस जे तुम्हाला दिले तेच एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. ग्लोबल लेवलला तुम्हाला अजून भरपूर काही माहिती असतील, पण एलॉन मस्क आहे, जसं की त्यांनी टेस्ला, आता रिसेंटली त्यांनी स्पेस एक्स मध्ये जम्प घेतलाय. सो भरपूर गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट एक 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 करतायत. जेफ बेझोस आहेत, अमेझॉनचे फाउंडर आहेत. स्टीव्ह जॉब्स ऍपलचे आहेत. So there are n number of global leaders, entrepreneurs we can say. Okay. So इंडियामध्ये धीरूभाई अंबानी, रिलायन्स, जे की सर्वांना माहित आहे. नारायण मूर्ती आहेत इन्फोसिसचे. रितेश अग्रवाल, ओयो. ही इज द वन ऑफ द यंगेस्ट entrepreneur we can say. खूप कमी वयामध्ये त्यांनी त्यांची बिझनेस आयडिया इम्प्लिमेंट केली. But still now he is the richest we can say, and he is the very good entrepreneur in India. Okay. So इथे काही एक्झाम्पल आपण दिलेले आहेत. सो कन्क्लुजन वरती येऊया. सो एंटरप्रेन्युअर म्हणजे जो जोखीम घेऊन नवीन मूल्य निर्माण करणारा बदलाचा शिल्पकार म्हणजे एंटरप्रेन्युअर. तुम्हाला काहीतरी करायचंय ह्या उद्देशाने तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तुमचं पहिलं पाऊल टाकता आणि ते पहिलं पाऊल टाकून तुम्ही काहीतरी समाजामध्ये बदल देण्याचा प्रयत्न करता. तेच म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप. ओके. सो इथे दिलंय, प्रत्येक यशस्वी देश व अर्थव्यवस्था उद्योजकावर अवलंबून असते. नक्कीच. म्हणजे आमच्या वेळेस सर्वजण असं म्हणायचे, की जॉब करणाऱ्यापेक्षा जॉब देणारा हा मोठा असतो. तर त्याचं हेच कारण आहे, की एंटरप्रेन्युअर जो असतो, तो इनडायरेक्टली अर्थव्यवस्था बूस्ट करत असतो. अर्थव्यवस्थेला चालना देत असतो आणि देशाच्या प्रती तो त्यांचे काहीतरी योगदान देत असतो. सो एंटरप्रेन्युअरचे एवढे मोठे रिस्पॉन्सिबिलिटी इथे आपण बघितलेल्या आहेत. सो लास्ट एक सेंटेन्स मी टाकलेलं आहे सिम्पल लँग्वेज मध्ये. सो एव्हरी बिग कंपनी टुडे वॉज वन्स जस्ट अ स्टार्टअप. सो तुम्ही ऐकलेलं असाल की गुगलनी एका स्टोरेज मध्ये सुरुवात केलेली आहे. आज गुगल एवढं एक्सपांड झालेलं आहे, सो गुगल शिवाय काही चालत नाही. दुसरं आहे की फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, हे पण बिझनेस असे स्टार्टअप झालेले आहेत. सो त्यांचं सुरुवातीला एकदम स्टार्टअप, त्यांनी लिटरली गॅरेज आणि छोट्या शॉप मधून सुरुवात केलेली आहे. आज त्यांचं मोठं युनिकॉर्न कंपनीमध्ये त्यांचं एक्सपान्शन झालेलं आहे. सो देर आर n नंबर ऑफ कंपनीज, देर आर n नंबर ऑफ स्टोरीज यू कॅन सी. They start from entrepreneurship and they are focusing on the entrepreneurship ideas. So it is nothing but the conclusion. So yes, so this is totally about the entrepreneurship. So we have learned so many things of entrepreneurship in this chapter. So if you like my video, then please subscribe, share, like and comment. Thank you so much for watching my video, and please follow my YouTube channel, which is Braincraft 24/7. Thank you so much.